गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण नंबर सिरीज बघणार आहे. त्यामध्ये ऑडमॅन आउट अँड सिरीज हा जो कन्सेप्ट आहे तो आज आपण लेक्चरला बघणार आहे. त्यामध्ये जी काय सिरीज असेल त्या सिरीजचे वेगवेगळे टाईप्स असणार आहेत आणि त्यातून आपल्याला ऑड जो इलिमेंट्स असेल तो आपल्याला चूज करायचा आहे इथे. तर ऑडमॅन आउट सिरीजमध्ये सिरीजचे काही टाईप्स आहेत. तर त्यामध्ये प्राईम नंबर सिरीज, ॲडिशन सिरीज, डिफरन्स सिरीज, मल्टिपल सिरीज, डिव्हिजन सिरीज, एन स्क्वेअर सिरीज एक्सेट्रा असे यामध्ये टाईप्स आहेत. त्यामध्ये कॉन्सिक्युटिव्ह ऑड नंबर, कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नंबर किंवा कॉन्सिक्युटिव्ह नंबर असेही डिफरन्स टाईप्स आहेत. सो त्यामध्ये प्राईम नंबर म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहेत, जी व्हॅल्यू असते ज्या व्हॅल्यूला फक्त त्याच व्हॅल्यूनं भाग जातो किंवा वननं असे जे नंबर असतात त्यांना आपण प्राईम नंबर म्हणतो. तेच मूळ संख्या. द नंबर विच इज डिव्हिजिबल बाय वन अँड इटसेल्फ, then it is called a prime number. The series is formed by using prime number is called prime number series. For example, 7, 11, 13, 17, 19 up to so on. हे जे आहेत हे प्राईम नंबर आहेत. याला फक्त त्या संख्येनं भाग जातो किंवा वनने. अशा टाईपचे एक्झाम्पल पण दिले असतील प्राईम नंबरचे, तर तेही आपल्याला ओळखायचे त्यामध्ये. किंवा नेक्स्ट असेल ॲडिशन सिरीज. ॲडिशन सिरीज म्हणजे द सिरीज इन विच नेक्स्ट टर्म इज ऑब्टेन्ड बाय ॲडिंग अ स्पेसिफिक नंबर टू द प्रिव्हियस टर्म इज नोन ॲज ॲडिशन सिरीज. Addition series are increasing order series and difference between consecutive term is equal to, for example, 2, 6, 10, 14 up to so on. Next, difference series. Difference series are decreasing order series in which next term is obtained by subtracting a fixed specific number from the previous term. For example, 108, 99, 90, 81. And the next, multiple series. Multiple series means when each term of series is obtained by multiplying a number with the previous term, then the series is called multiplication series. 4, 8, 12, 16. 4चा जर पूर्ण आपण पाडा घेतला तर 4, 8, 12, 16 अप टू सॉन 40 पर्यंत. त्यानंतर नेक्स्ट आहे डिव्हिजन सिरीज. डिव्हिजन सिरीज आर दोज इन विच द नेक्स्ट टर्म इज ऑब्टेन्ड बाय डिवायडिंग द प्रिव्हियस टर्म बाय अ नंबर. फॉर एक्झाम्पल 100, 80, 1440, 240. N square series. When a number is multiplied with itself, then it is called as a square of number. एन स्क्वेअर म्हणजे एनच्या ठिकाणी समथिंग एक्स वाय झेड व्हॅल्यू असेल तर त्याचा आपल्याला स्क्वेअर, 1चा स्क्वेअर, 2चा स्क्वेअर, 3चा स्क्वेअर, 4चा स्क्वेअर. And the series is formed by square of number is called n square. For example, 1, 4, 9, 16. And the next, n plus or minus 1 series किंवा n क्यूब प्लस और मायनस 1. एन स्क्वेअर आणि एन क्यूबमध्ये व्हॅल्यू असेल 1चा स्क्वेअर किंवा 1चा क्यूब, 2चा स्क्वेअर किंवा 2चा क्यूब, त्यामध्ये आपल्याला प्लस 1 करायचं आहे. इफ इन अ सिरीज इच टर्म इज अ सम or difference of a square term and 1, then the series is called n square plus or minus 1 series. For example, 10, 17, 16, 26 आणि 37.
3चा स्क्वेअर 9, 9 + 1 = 10. 4चा स्क्वेअर 16, 16 + 1 = 17. 5चा स्क्वेअर 25, 25 + 1 26. 6चा स्क्वेअर 36, 36 + 1 37. अप टू सॉन इन्फिनिटीपर्यंत करू शकतो आपण. सिमिलरली n क्यूब +or-1 series. This series in which each term is the sum or difference of the cube of a number and 1 are known as n cube +or-1 series. For example, 125, 126. 5चा क्यूब असतो तो 125, त्यामध्ये +1 केला तर 126. Similarly 270, 344. हे सिरीजचे टाईप आहेत. आता याच्यावरून आपल्याला एक्झाम्पल जे आहे ते एक्झाम्पल सॉल्व करायचे. त्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे, व्हॉट शुड बी द नेक्स्ट टर्म इन द सिरीज. जी सिरीज दिली त्यामधला जो क्वेश्चन मार्क्स आहे तिथला आपल्याला नंबर जो आहे तो आयडेंटिफाय करायचा आहे. सो 12, 24, 72, 144. ऑप्शन दिलेले आहेत. फर्स्ट ऑप्शन 432, सेकंड ऑप्शन 560, थर्ड ऑप्शन 460 अँड लास्ट ऑप्शन 632. सो त्यामध्ये 12. सो 12 × 2 केलं तर 24 हे येत आहे. 12 × 2, 2 न मल्टिप्लाय केले सो 24. 24 × 3, 3 न मल्टिप्लाय केलं 72. नेक्स्ट 72 × 2, 144. मग आपल्याला 144ला 3 न मल्टिप्लाय करायला लागेल. 3 न मल्टिप्लाय करून जे आन्सर येईल ते असणार आहे आपलं फायनल आन्सर. सो 144 × 3 = 432. सो ऑप्शन फर्स्ट आपला इथं करेक्ट आहे. सिमिलरली सेकंड क्वेश्चन दिसते स्क्रीनवरती. ऑड मॅन आउट अँड सिरीज. यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल जे आहे 3, 5, 11, 14, 17. सो 3, 5, 11 आणि 17 ही प्राईम नंबर आहेत आणि त्यामध्ये 14 हा एक वेगळा येतो. 14 हा प्राईम नंबर नाही आहे. 3, 5, 11, 17 हे प्राईम नंबर आहेत आणि 14 हा आपला वेगळा नंबर आहे. किंवा 3, 5, 11 आणि 17 हे आपले ऑड नंबर आहेत आणि 14 हा आपला इव्हन नंबर आहे. त्यामुळे ही आपला आन्सर 14 हे येते. किंवा प्राईम नंबर घेतले तरी सुद्धा आन्सर आपलं 14 करेक्ट आहे. एक्झाम्पल नंबर सेकंड. 8, 27, 64, 100, 125, 216, 343. ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ह्या व्हॅल्यू प्रत्येक व्हॅल्यूचा क्यूब आहेत. कोणत्या ना कोणत्या व्हॅल्यूचा क्यूब आहेत. 2चा क्यूब 8, 3चा क्यूब 27, पण त्यामध्ये 100 ही व्हॅल्यू कोणत्याही व्हॅल्यूचा क्यूब नाही. त्यामुळे इथं आपला 100 हे आन्सर इथं राईट येत आहे. त्यामुळे 100 हा आपला ऑप्शन येतोय. सो नेक्स्ट आहे. नेक्स्टमध्ये थर्ड नंबरच्या एक्झाम्पलमध्ये 10, 25, 45, 10 आहे 25, 45, 54, 60, 75, 80. आता हे सगळे आहेत ते 5च्या डिफरन्सने आहेत. 10, 25, 45, 60, 75, 80. किंवा हे डिव्हिजिबल बाय 5 आहेत. 5 ह्या सगळ्या व्हॅल्यूला भाग जातोय. पण 54 ही व्हॅल्यू एक वेगळी व्हॅल्यू आहे, ऑड व्हॅल्यू आहे.
त्याला आपल्या 5ने डिव्हिजिबल होत नाही. सो 55 हा आपला ऑड नंबर आहे, जो की या सिरीजमध्ये बसत नाही, जो की आपण साईडला घेतलेला आहे 54. सिमिलरली सेकंड आहे, 4th नंबरचं एक्झाम्पल 1, 4, 9, 16, 23, 25, 36. सो यामध्ये 1चा स्क्वेअर 1, 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 4, 3चा स्क्वेअर 9, 4चा स्क्वेअर 16, 5चा स्क्वेअर 25, 6चा स्क्वेअर 36. सो 23 ही व्हॅल्यू कोणत्याही व्हॅल्यूचा स्क्वेअर नाही. सो यामध्ये ऑड नंबर येतोय 23. नेक्स्ट 5 नंबरचं एक्झाम्पल आहे. 5 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये 3 डिजिट्स व्हॅल्यू आहेत. आतापर्यंत जे आपण व्हॅल्यू बघितल्या त्या ओव्हरऑल 2 डिजिट्स बघितलेल्या. इथे जे एक्झाम्पल आहे यामध्ये 3 डिजिट्स अवेलेबल आहेत. सो त्यामध्ये फर्स्ट व्हॅल्यू आहे 396, 396, 462, 572, 427, 671, 264. सो फर्स्ट जी व्हॅल्यू आहे 396, त्यामध्ये 3 आणि 6ची जर ॲडिशन केली तर मिडलची व्हॅल्यू येते 9. सिमिलरली सेकंड व्हॅल्यूमध्ये पण तोच रूल्स आहे. 4 + 2 केले तर मिडलची व्हॅल्यू आहे 6, ती ॲडिशन येते. 5 + 2 7, मिडलची व्हॅल्यू आली 7. त्यानंतर 4 + 7 = 11, मध्ये व्हॅल्यू आहे 2. सो ही एक व्हॅल्यू आपण सेपरेट ठेवूया. त्यानंतर नेक्स्ट 6 + 1 7, 2 + 4 6. सो जी मिडलला जी व्हॅल्यू आली 4 + 7 = 11 आणि मिडलला व्हॅल्यू आहे 2. सो 427 ही व्हॅल्यू जी आहे ती आपली ऑड नंबर येते, जी की या सिरीजमध्ये बसत नाही. त्यामुळे आपला आन्सर आलेला आहे 427. सो सिमिलरली असे बरेच क्वेश्चन आहेत. त्यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन आहे 16, 25, 36, 49, 64. सो यामध्ये नेक्स्ट दिलेला आहे क्वेश्चन मार्क्स. तर पुढची व्हॅल्यू येते आपल्याला आयडेंटिफाय करायची. 4चा स्क्वेअर 16, 5चा स्क्वेअर 25, 6चा स्क्वेअर 36, 7चा स्क्वेअर 49, 8चा स्क्वेअर 64. सिमिलरली सिरीजनुसार येईल 9चा स्क्वेअर. सो 9चा स्क्वेअर 81. सो ऑप्शन फर्स्ट जो आहे तो राईट आहे, 81. सिमिलरली सेकंड एक्झाम्पल दिले. 3 डिजिट्स व्हॅल्यू आहेत 898, 787, 676 आणि क्वेश्चन मार्क आहे. फर्स्ट व्हॅल्यू दिली 879, सेकंड व्हॅल्यू आहे 565, थर्ड व्हॅल्यू आहे 545, फोर्थ व्हॅल्यू आहे 555. सो अप टू 7 आपल्याला सॉल्व करायचे आहेत. तर त्यामध्ये पहिल्या 3 व्हॅल्यू आहेत त्या 3 डिजिट्सच्या आहेत. यामध्ये काय डिफरन्स आहे, ॲडिशन आहे, सबस्ट्रॅक्शन आहे, काय आहे ते आपल्याला इथं कॅल्क्युलेट करायचं आहे. सो यामध्ये फर्स्ट जी व्हॅल्यू आहे सो यामध्ये काय केलेलं आहे, हे प्रत्येक व्हॅल्यूतून 898 यातून 787 जर सबस्ट्रॅक्ट केलं तर आन्सर येईल 111. 787 मधून 676 जर सबस्ट्रॅक्ट केलं तर आन्सर येईल 111. सिमिलरली 676 मधून आपल्याला सबस्ट्रॅक्ट करायचं आहे 111. सो हे जर सबस्ट्रॅक्ट केलं तर आपला आन्सर येईल 565.
111 प्रत्येक वेळेस 898 मधून 789 जर आपण सबस्ट्रॅक्ट केले, वजा केले, तर आपला आन्सर येईल 111. सिमिलरली आपल्याला पुढपर्यंत ही स्टेप फॉलो करायची, तेव्हा आपलं आन्सर येईल 565. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 मध्ये 101, 145, 197 अँड क्वेश्चन मार्क्स. हा इझी क्वेश्चन आहे. यामध्ये जर 10चा स्क्वेअर केला, सर 10चा स्क्वेअर येईल आपला 10 स्क्वेअर प्लस 1, जी की आपण ती मेथड बघितलेली n स्क्वेअर प्लस or मायनस 1. त्यामध्ये 10चा जर स्क्वेअर केला तर 100, 100 प्लस 1, 101. त्यानंतर सिमिलरली नेक्स्ट 12चा स्क्वेअर, 12चा जर स्क्वेअर केला तर आन्सर येईल 144. त्यामध्ये प्लस 1 केलं तर 145. 14चा स्क्वेअर, 14चा स्क्वेअर केला तर आन्सर येईल 196. 196 मध्ये प्लस 1 केला तर आन्सर येईल 197. सिमिलरली पहिल्यांदा 10चा आहे, मग 12चा आहे, मग 14चा आहे, मग नेक्स्ट कोणता येईल स्क्वेअर 16. सो 16चा जर स्क्वेअर केला तर 16चा स्क्वेअर येतो 256. सो 256 प्लस 1 257. सो आन्सर आहे 257. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 4. एक्झाम्पल नंबर 4 मध्ये 232, 343, 454 आणि नेक्स्ट क्वेश्चन मार्क्स. इझी क्वेश्चन आहे. सो यामध्ये पुढची व्हॅल्यू जी आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करेल. सो त्यामध्ये 232 ही व्हॅल्यू आहे. 232. त्यानंतर 443. ह्या प्रत्येक व्हॅल्यूमध्ये जो डिफरन्स आहे ॲडिशनमध्ये, सिमिलरली या क्वेश्चनमध्ये सुद्धा जो प्रिव्हियस एक्झाम्पलला रूल्स अप्लाय केलेला तोच रूल्स इथं अप्लाय होते. फक्त त्यावेळेस आपण सबस्ट्रॅक्शन्स केलेली, इथं आपल्याला ॲडिशन करायची. सो 232 मध्ये जर प्लस 111 111 ही व्हॅल्यू जर प्लस केली तर इथं बेरीज येते 343. आता हे लगेच आयडेंटिफाय कसं होतंय, तर पहिली व्हॅल्यू आहे 232, सेकंड व्हॅल्यू आली 343. त्यामध्ये एक एक इन्क्रीज झालेला आहे. 2 मध्ये एक इन्क्रीज झाला आहे 3 मध्ये एक इन्क्रीज झाला आहे 4, 2 मध्ये अगेन एक इन्क्रीज झाला आहे 4. 111 त्यामध्ये ॲड केले. 232 मध्ये 111 ही व्हॅल्यू जर ॲड केली तर 343 ही येते. त्यानंतर 343 मध्ये अगेन 111 ॲड जर केली तर 454 ही व्हॅल्यू येते. मग 454 मध्ये 111 आपल्याला अगेन प्लस करायचं आहे. सो 4 मध्ये 1 प्लस झाला तर 5, 5 मध्ये 1 प्लस झाला तर 6, अगेन 4 मध्ये 1 प्लस झाला तर 5. सो आन्सर आपला आलेलं आहे 565. हे आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे 5 नंबरचा. 5 नंबरच्या क्वेश्चनमध्ये 3, 11, 22, 36. आता यामध्ये जो डिफरन्स आहे 3 to 11 प्लस 8चा आहे. 11 to 22 11चा डिफरन्स आहे. 22 to 36 14चा डिफरन्स आहे.
म्हणजे फर्स्ट डिफरन्स आहे 8 नंतर 11 नंतर 14. सो प्रत्येक यामध्ये 3 इन्क्रीमेंट झाले. 8, 11, 14. 3 ते 11 मध्ये डिफरन्स आहे 8चा. 11 ते 22 मध्ये डिफरन्स आहे 11चा. त्यानंतर 22 to 36 मध्ये डिफरन्स आहे 14चा. मग त्यामध्ये 14 मध्ये +3 केलं तर 17 येईल. मग आपल्याला अशी व्हॅल्यू बघायची जे 36 + 70 केल्यानंतर व्हॅल्यू कोणती येते. सो 36 + 70 केलं तर ॲन्सर येईल आपलं 53. सो 4th नंबरचं ॲन्सर आपलं करेक्ट आहे 53. सो नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो n² - 1चा क्वेश्चन आहे. आधी आपण n² + 1चा क्वेश्चन बघितलेला. इथं n² - 1 का, तर 1 to 1 121 हा स्क्वेअर आहे 11चा. 11चा स्क्वेअर केला तर 121. त्यातून जर 1 सबस्ट्रॅक्ट केला तर 120 हे आन्सर येते. 12चा स्क्वेअर 144. 144 - 1 143. 13चा स्क्वेअर 169. 169 - 1 168. त्यानंतर 14चा स्क्वेअर 196. 196 - 1 195. सो नेक्स्ट येईल 15चा स्क्वेअर. 15चा स्क्वेअर येतो 225. सो 225 - 1 224. सो ऑप्शन सेकंड हा आपला करेक्ट आहे. हे झालं नंबर सिरीज. असे खूप क्वेश्चन आहेत पुढं हे जे की स्क्रीनवरती तुम्हाला दिसतात. हे खालचे 3 जे क्वेश्चन आहेत ते तुम्ही सॉल्व करायचा प्रयत्न करा. ऑलरेडी जे आन्सर आहे त्या आन्सरला टिक मार्क केलेलं आहे. बघा सॉल्व होतात का क्वेश्चन. त्यानंतर ऑड मॅन आउट सिरीजमध्ये जो नेक्स्ट कंटेंट येतो तो अल्फाबेटचा सुद्धा येतो. म्हणजे जसे आपण नंबर, हे जे नंबर्स बघितले, नंबर्समधला जो सिक्वेन्स आहे तसा अल्फाबेटमधला पण आहे. अल्फाबेटमध्ये आपल्याला जे टोटल अल्फाबेट आहेत ते आपल्याला माहीत असले पाहिजेत. ते अल्फाबेट जे आहेत ते दोन्ही ऑर्डरनं आपल्याला लिहिता आले पाहिजेत. इथे जे की स्क्रीनवरती तुम्हाला अल्फाबेट दिसतात. जे की सेकंड टर्म आहे ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ. हे अप टू A to Z पर्यंत आहेत. आणि सेकंड टर्म जी लिहिलेली असते ती म्हणजे एच्या अपोजिट अल्फाबेट कोणता येतो झेड. बीच्या अपोजिट वाय. कारण ए हा फर्स्ट आहे तर लास्टून फर्स्ट नंबरला झेड असतो. सेकंड नंबरला बी आहे तर लास्टून सेकंड लास्ट नंबरला वाय येतो. थर्ड नंबरला सी आहे तर सेकंड थर्ड नंबरला एक्स येतो. अप टू सॉन MN पर्यंत. तर ही एक सिरीज आहे. आता जे आपण क्वेश्चन सॉल्व करणार आहे ते अल्फाबेटचे क्वेश्चन आहेत. सो त्यामध्ये बघा आपण फर्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. अल्फाबेटचे क्वेश्चन आहेत. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर फर्स्ट. त्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे की ई हा अल्फाबेट आहे. EJOT क्वेश्चन मार्क. EJOT आणि क्वेश्चन मार्क. त्यामध्ये WXY आणि फोर्थ नंबरचा ऑप्शन आहे झेड. WXY आणि फोर्थ नंबरचा ऑप्शन आहे झेड. सो त्यामध्ये आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सो EJOTY. तर त्यानंतर नेक्स्ट जो वर्ड्स आहे तो वर्ड्स कोणता येईल. सो E to J पर्यंत मध्ये किती अल्फाबेट येतात. E to J पर्यंत E नंतर FGHI 4 अल्फाबेट आले. I नंतर J. J नंतर अगेन 4 अल्फाबेट. J नंतर KLMN आणि नेक्स्ट आला O.
ओ नंतर PQRS, एस नंतर टी, मग टी नंतर अगेन 4 अल्फाबेट सोडून जो नेक्स्ट येईल ते म्हणजे आपलं ॲन्सर. सो टी नंतर UVWXY. सो वाय हे ॲन्सर आपलं राईट आहे. अल्फाबेटचे क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी पहिल्यांदा ABCD ही आपल्याकडे लिहिलेली असली पाहिजे. ती लिहून एका साईडला जर रफली ठेवली तर तुमचे कॅल्क्युलेशन जे आहेत ते फास्टली होणार. सो सेकंड क्वेश्चन आहे ILHKF ... सो त्यामध्ये जो डिफरन्स आहे तो डिफरन्स काय येतोय बघा. सो पहिला अल्फाबेट आहे आपला आय नंतर नेक्स्ट येतो J, K आणि नेक्स्ट येतो L. 2 अल्फाबेट आले मिडलला. L नंतर MN, अपोजिट जायचे. L नंतर अपोजिट गेल्यानंतर H येईल. H आल्यानंतर काय येतोय बघा अपोजिटला जाऊन. सिमिलरली याचा आन्सर आय येते, कॅपिटल आय. कॅल्क्युलेट करून हवं असेल तर बघा, इझी आहे. नाही सॉल्व झालं तर नेक्स्ट लेक्चरला मी तुमच्याकडून सॉल्व करून घेईन. सिमिलरली थर्ड एक्झाम्पल आहे. थर्ड एक्झाम्पल पण इझी आहे. थर्ड एक्झाम्पलमध्ये काय दिले, ZXU आणि Q. ZXU अँड Q. Z टू X यामध्ये किती अल्फाबेट येतात, X, Y आणि Z. उलट सिरीजनं जायचे, जशी की ABCD तुम्हाला दाखवलेली. X, Y आणि Z. सो मध्ये Y येतोय. त्यानंतर U नंतर X पर्यंत UVWX. इथं 2 अल्फाबेट्स आले. पहिल्यामध्ये 1, इथं 2. Q नंतर Q पासून U पर्यंत QRSTU. 3 अल्फाबेट आले. मग असे अल्फाबेट शोधायचे. आता 4 अल्फाबेटचा डिफरन्स आला पाहिजे. मग यामध्ये L पासून जर आपण घेतलं, L, M, N, O, P अँड Q. सो L हा ऑप्शन इथं आपला राईट येतोय. L हा ऑप्शन राईट येईल. L हा ऑप्शन आपला राईट येईल. सिमिलरली 4th नंबरचा क्वेश्चन आहे. 4th, 5th अँड 6th हे 3 क्वेश्चन सॉल्व करा. नाही सॉल्व झाला तर नेक्स्ट मी सॉल्व करून देईल. त्यामध्ये 6 नंबरचा क्वेश्चन सगळ्यात इझी आहे. यामध्ये तुम्हाला SMTW ... दिले. S म्हणजे संडे, M म्हणजे मंडे, T म्हणजे ट्यूजडे, W म्हणजे वेन्सडे, ... F म्हणजे फ्रायडे आणि S म्हणजे सॅटरडे. तर मध्ये येईल थर्सडे. संडे, मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे अँड सॅटरडे. सो तिथं T हा ऑप्शन येईल. सो इथं पहिले 3 ऑप्शन दिल्यात. पहिल्या 3 ऑप्शनमध्येच आन्सर असणार आहे 4 आणि 5ला. सो सॉल्व करून बघा आन्सर येते का.
सिमिलरली हे नेक्स्ट क्वेश्चन आहेत. सॉल्व करून बघा, एक्झरसाइजमध्ये सॉल्व करा. नाही सॉल्व झाले तर मी सॉल्व करून देईन. मग नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट कंटेंट जो आहे तो स्टार्ट करूया.